किस तरह एक आदर्श सोसाइटी बनाने की कोशिश की थी, शहीदों के परिवार को धोखा दिया था। इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है। आप जानते हैं ना वो कौन है? पता है? अशोकराव चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनवला, मुख्यमंत्री बनवला, इतके वेळा संधी दिली, पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का? या ठिकाणी विकास करू शकले का? बंधू भगिनींनो, ते याकरता विकास करू शकत नाही याचं कारण तुम्ही बघा, ते लीडर नाही आहेत। अशोकराव लीडर नाही आहेत, अशोकराव डीलर आहेत। तुम्ही बघा, रॉकेल पासनं तर पेट्रोल पंपापर्यंत डीलरशिप कोणाची, मोटरसायकल पासनं मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची, सगळी डीलरशिप त्यांची। हे डीलर आहेत, हे लीडर नाही आहेत। या नांदेडला लीडरची गरज आहे आणि या ठिकाणी लीडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानामध्ये आपण उतरवलाय। मला विश्वास आहे आता नांदेडला या ठिकाणी लीडर दिल्याशिवाय आपण राहणार नाही। ऐकलं? म्हणजे घसा फाटेपर्यंत त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे हे लोक आता त्यांची चाटतायत। चाटा क्लास सुरू केला। आमच्याकडले 40 घेतले भ्रष्टाचारी, अजितदादाचे 40, आता काँग्रेसचे 5-10, हा भारतीय जनता पक्ष। उद्या मला तरी असं वाटतंय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भरतील। हे चित्र आपल्याला बदलायचं आहे। या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं गुंडगिरी, भ्रष्टाचार, चोऱ्या माऱ्या, दरोडेखोरी करणाऱ्यांचं राज्य आलेलं आहे आणि महाराष्ट्राची बदनामी सर्व स्तरावर सुरू आहे। हे चित्र बदलायचं असेल तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आपल्याला आणायला हवं। आणि मला खात्री आहे ज्या प्रकारचं वातावरण आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे, हे वातावरण शिवसेनेला पोषक आहे। हे वातावरण एकच सांगतो उद्धव साहेब, आता जेव्हा आपलं सरकार आहे तेव्हा कोणाला दया माया नाही। हे लोक येतील, माफी मागतील, साहेब माफ करा, चुकलो, आता होणार नाही। आता हे पापी भ्रष्टाचारी गद्दार आपल्या दारात उभे राहता कामा नये, त्यांची हिंमत होता कामा नये। आणि खैरे साहेब, माननीय अंबादासजी दानवे असतील, आपले सगळे जे जे इथून गेले त्या मराठवाड्यातून, ज्या दिवशी माननीय उद्धव साहेब या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा ह्यांना रस्त्यावर आणून काय करायचं हे ही जनता निर्णय घेईल। या गद्दारांना